डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व, त्यांची जडणघडण आणि त्यांनी घडवलेले नवे जग हे सर्व आधुनिक काळातील महत्त्वाच्या घडामोडींशी जोडलेले आहे. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व भारतीय आधुनिकतेच्या प्रवाहात घडले. मात्र भारतीय आधुनिकता ही पाश्चिमात्य आधुनिकतेसारखी नव्हती. ती वेगळी स्वतःची अशी संकल्पना होती. भारतामध्ये 19व्या शतकात भारतीय आधुनिकतेची पायाभरणी करणारे दोन महत्त्वाचे विचारवंत होते, महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे. महात्मा फुले हे समाजाशी थेट जोडलेले सामान्य जनतेसाठी विचार करणारे समाज प्रतिबद्ध विचारवंत होते, तर न्यायमूर्ती रानडे हे अभिजन वर्गातून आलेले विचारवंत होते. दोघेही आधुनिकतेचे समर्थक होते, पण त्यांच्या आधुनिकतेचा अर्थ वेगळा होता. एक जनतेकडून उगम पावलेली आधुनिकता होती, तर दुसरी अभिजनांच्या दृष्टिकोनातून मांडलेली आधुनिकता होती. ही विसंगती त्या काळातील भारतीय आधुनिकतेत स्पष्टपणे दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात. तसेच न्यायमूर्ती रानडे यांच्यावर दिलेल्या व्याख्यानात ते त्यांच्याविषयी आदर आणि आपुलकीने विचार व्यक्त करतात. याचा अर्थ असा की रानडे यांनी सुरू केलेल्या आधुनिकतेतील काही मुद्द्यांबद्दल बाबासाहेबांना आस्था होती, मात्र केवळ साधन म्हणून वापरली जाणारी आधुनिकता त्यांना मान्य नव्हती. त्या आधुनिकतेशी त्यांचे नेहमी संघर्षाचे नाते राहिले. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीमुळे भारताचा पाश्चिमात्य जगाशी थेट संबंध आला. याच काळात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिकरण, यांत्रिकीकरण, भांडवली उत्पादन पद्धती, श्रम विभागणी, राष्ट्रराज्य, राष्ट्रवाद, घटनात्मक शासन, नागरी समाज आणि धर्मनिरपेक्षता हे सर्व पाश्चिमात्य आधुनिकतेचे स्वरूप होते. ही आधुनिकता ब्रिटिशांबरोबरच भारतात आली. 19व्या आणि 20व्या शतकात भारतासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. पारंपरिक विचार स्वीकारायचे की आधुनिक विचार, आणि आधुनिकतेतही साधनवादी आधुनिकता की मूल्यांवर आधारित भारतीय आधुनिकता. त्या काळात भारतात भांडवलशाही अर्थव्यवस्था सुरू झाली होती. नवीन उत्पादन पद्धती आल्या, उद्योगधंदे वाढले, कापड गिरण्या सुरू झाल्या आणि मुंबईसारख्या शहरांचा झपाट्याने विकास झाला. इंग्रजी शिक्षणामुळे एक नवा बुद्धिजीवी मध्यम वर्ग तयार झाला. या वर्गावर पाश्चिमात्य साधनवादी आधुनिकतेचा मोठा प्रभाव पडला. मात्र महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही पाश्चिमात्य आधुनिकता जशीच्या तशी स्वीकारण्यास नकार दिला. विशेषतः मेकॉलच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये दिसणारी शिक्षण हे फक्त साधन आहे, ही भूमिका बाबासाहेबांना मान्य नव्हती. त्यांना मूल्यांवर आधारित आधुनिकता हवी होती. या सर्व वैचारिक संघर्षाचा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम झाला. त्यांनी स्वतंत्रपणे भारतीय आधुनिकतेचा विकास केला. या प्रक्रियेत भारतीय मूल्यात्मक आधुनिकता ही पाश्चिमात्य साधनवादी आधुनिकता हे दोन वेगळे प्रवाह स्पष्ट झाले. 19व्या शतकात फुले आणि रानडे यांनी भारतीय आधुनिकतेची पायाभरणी केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिला ठोस आकार दिला. मूल्यात्मक भारतीय आधुनिकता हा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. पुढे बाबासाहेबांनी आधुनिकतेच्या चौकटीत स्वतंत्र निर्णय घेतले आणि त्याचबरोबर बौद्ध धर्माची परंपरा स्वीकारली. त्यांनी आधुनिक मूल्यव्यवस्था आणि बौद्ध धर्म यांचा सुंदर मेळ घातला. मानवमुक्तीचा विचार तत्वज्ञानाच्या आधारावर त्याने आधुनिक भारताला नवे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आधुनिकता आणि बौद्ध धर्म परंपरा यांच्यातील हा सुसंवाद त्यांच्या जीवनावर वाढत गेला. भारतीय राज्यघटना आणि बौद्ध धर्म ही आधुनिकता व बौद्ध परंपरेची सर्वोच्च उदाहरणे आहेत. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन या दोन प्रवाहांच्या प्रकाशात घडत गेले. त्यांचे जीवन सरळ रेषेत न जाता संघर्षांनी, ओढाताणीने भरलेले होते. तरीही बहिष्कृतांच्या मुक्तीसाठी आणि संपूर्ण मानवमुक्तीसाठी त्यांनी अविरत लढा दिला. आधुनिकता आणि बौद्ध धर्म परंपरा हीच त्यांच्या जीवनाची आणि विचारांची खरी प्रेरणाशक्ती होती. जय भीम, जय संविधान.